विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज आपण काल आपण टाइम अँड वर्क या टॉपिकला सुरुवात केली होती। त्यामधील काही डाउट्स विद्यार्थ्यांचे आलेले आहेत ते आज आपण सुरुवातीला आपण सगळे डाउट्स क्लिअर करू आणि त्यानंतर आपल्या नवीन टाइपला आज आपण इथं सुरुवात करू। बघा, पहिला डाउट होता 10 नंबरचा। याच्यामध्ये 10 नंबरचा डाउट आहे जो आहे नोट्स मधला आहे। आता हे क्वेश्चन काय आपण इथं घेतलेले नाहीये, तुम्ही ते क्वेश्चन्स चेक करू शकता तुमच्या नोट्स मध्ये। तो 10 नंबरचा क्वेश्चन्स होता 18 men कॅन कंप्लीट 18 माणसं एक काम 18 men कॅन कंप्लीट द पीस ऑफ वर्क इन 5 days म्हटलंय। 18 माणसं एक काम किती दिवसात करतात म्हटलंय, 5 दिवसामध्ये करतात। मग आपल्याला विचारलं हाऊ मेनी डेज कॅन 21 men कॅन कंप्लीट द सेम पीस ऑफ वर्क। तर एकदम चिंदी क्वेश्चन होता हा। 21 मेन्सला किती दिवस लागतील। तर याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेले फक्त सरळ मल्टिप्लिकेशन करायचे। 3 सख्खा 18, 3 7 21, 6 पंचे हे होईल 30, 30 भागिले 7। म्हणजेच याला आपण असेही लिहू शकतो 7 चोक 28 आणि 2 30 म्हणजे एवढे दिवस त्याला लागतील। झालं, मग आपला आन्सर असेल ऑप्शन बी बॉम्बे 4 2/7। त्यानंतर नेक्स्ट डाऊट आपला जो होता, एक सेकंड, ग्रुपवरती जे क्वेश्चन्स आलेले आहेत आपण ते डाउट्स पूर्ण तुमच्या इथं क्लिअर करून घेऊ। 14 नंबरचा एक क्वेश्चन होता। 14 नंबरच्या क्वेश्चन मध्ये दिलं होतं 14, त्यानंतर 20, एकदा क्वेश्चन लिहून घेतो, 22, त्यानंतर 25, 20 22 25, ओके 9, ओके ओके ठीक आहे। चलो दुसऱ्या ग्रुपमध्ये काय आहे का, 16, 20 ऑलरेडी घेतला, 25 पण घेतला, 22 पण आहे, 14 पण आहे, ओके ओके ठीक आहे। चलो एवढे डाउट्स होते, आपण हे सगळे तुमच्या इथं क्लिअर करू। 9 नंबरचा क्वेश्चन होता 18 men कॅन कंप्लीट 1/3 ऑफ द वर्क इन 20 days। हा तर मी कालच सांगितला होता। 18 माणसं 1/3 ऑफ द वर्क हे 20 दिवसात करतात। क्वेश्चन मध्ये दिलंय इन हाऊ मेनी डेज 12 men कॅन कंप्लीट हाफ ऑफ द इंटायर वर्क। तर 12 men हाफ काम किती दिवसात करतील। तर ह्या केसमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं सगळ्यात सोप्या पद्धतीने जर याला सॉल्व करायचं असेल तर इथं सगळा जो हिशोब आहे तो फुल वर्कचा घ्यायचा। मग मला सांगा 18 माणसं एक काम करायला 20 दिवस लावतात, तर 3 कामं करायला किती दिवस लावतील, तर 60 दिवस लावतील। एक काम करायला 20, तर 3 काम म्हणजे काम इथं जास्त होणार आहे, 3 पट होणार आहे, तर दिवस पण 3 पट लागतील। मग मी याला असं इथं लिहू शकतो, हे इथलं वरचं क्लीन करतो थोडंसं, की 18 माणसं पूर्ण काम करायला 18 माणसं पूर्ण काम करायला 60 दिवस लावतील। मग मला सांगा 12 माणसं तेच काम पूर्ण करायला किती दिवस लावतील। तर हे इझी काढू शकतो, 12 पंचे 60, 18 पंचे 90, तर पूर्ण काम करायचं असेल तर 90 दिवस लागतील। मग हाफ जर म्हटलं, आता होल वर्क इंटायर वर्क करण्यासाठी 90 दिवस आहे, तर हाफ करण्यासाठी किती दिवस लागतील, 45 दिवस। तर आपला आन्सर असेल ऑप्शन डी दिल्ली। हे कोणता क्वेश्चन होता, 14 नंबरचा। 16 नंबरचा क्वेश्चन बघा, सॉरी 9 नंबरचा क्वेश्चन होता। 14 नंबरचा क्वेश्चन बघा, अ सिंगल पर्सन टेक 4 minutes टू टाइप अ पेज। एक सिंगल पर्सन आहे, हा सिंगल पर्सन एक पेज टाइप करायला किती मिनिट लावतो म्हटलं, 4 मिनिट। फ्रॉम 12 noon to 1 PM। आता 12 noon टू 1 PM म्हटलेलं आहे, म्हणजे 1 तास झाला, म्हणजे 60 मिनिट झाले। जर एकच माणूस कामाला ठेवला असता तर त्याने फक्त किती पेजेस टाइप केले असते, 15 पेजेस टाइप केले असते। 60 भागिले 4 केला आपण, बरोबर। पण त्यांनी काय म्हटलंय, फॉर 12 noon to 1 PM 1080 पेजेस आर टू बी टाइप। हाऊ मेनी पर्सन शुड बी एम्प्लॉयड ऑन दिस जॉब। आता मला सांगा, त्यांचं म्हणणं आहे तुम्ही माणसं कितीही कामाला ठेवा, आपल्याला एकाच तासात 1080 पेजेस हे टाइप करायचे आहेत, बरोबर। मग मला सांगा जर एक माणूस कामाला ठेवला तर 15 पेजेस टाइप होतात, तर 15 सक्की 90, 15 सत्ती 105, 3 उरले, 15 दुनी 30, म्हणजे असे आपल्याला किती माणसं कामाला ठेवावं लागेल इथं, 72। आपण काय काय केलं बघा,
एका माणसाला 4 मिनिट लागत होते. मग 12 ते 1 एवढ्याच वेळामध्ये आपल्याला 1080 पेजेस टाईप करायचे, तर किती माणसं कामाला ठेवायचे असा क्वेश्चन होता. मग आपल्याला एवढं माहिती आहे की एका तासामध्ये आपण जास्तीत जास्त एकच माणूस कामाला ठेवला तर इथे एकच तास आहे 12 noon to 1 PM. मग 60 मिनिटात डिवायडेड बाय 4 केलं तर एक माणूस 15 पेजेस टाईप करू शकतो. मग एक माणूस जर 15 पेजेस टाईप करत असेल तर 1080 पेजेसला किती, तर हे क्रॉस मल्टिप्लिकेशन इथं होत असतं. मग ह्या केसमध्ये आपल्याला भेटेल 1080 भागिले 15. एक माणसाचं घेतलं आपण तर आपल्याला किती माणसं इथं कामाला ठेवावं लागतील, 72%. हा होता 14 नंबरचा क्वेश्चन. मग हे तुम्ही परत एकदा इथं लिहून पण घेऊ शकता. त्यानंतर बघा 16 नंबरचा क्वेश्चन बघा. A single person take 8 minutes to type a page. If from 1 PM to 2 PM, म्हणजे इथं पण एकच तास आहे, 1710 पेजेस आर टू बी टाईप, हाऊ मेनी पर्सन शुड बी एम्प्लॉइड ऑन दिस जॉब. आता बघा 8 आहे, मग इथं 60 मिनिट आहे, 1 ते 2च PM आहे म्हटलं 60 मिनिटात 60 भागिले 8 केलं, इथं भेटलं 30 भागिले 4 म्हणजेच 15 भागिले 2. म्हणजेच एक माणूस जास्तीत जास्त एका तासामध्ये किती पेजेस टाईप करू शकतो, 7.5. मग असे 1710 पेजेस टाईप करायचे तर 1710 भागिले 7.5 करू आपण. 0.25 3 75, 25 सख्ख 150, 25 8 200, 25 चौक 100, 3 2 6, 3 2 6, 3 8 24. म्हणजे किती पेज माणसं कामाला लागतील, 228. आन्सर असेल नन ऑफ दिस. वा इथं दिलंय ना 8 7 56, 4 उरले, 8 45 म्हणजे 7.5 भेटलं. म्हणजे एक माणूस जास्तीत जास्त 7.5 पेजेस टाईप करू शकतो. तर असे 1710 पेजेस टाईप करायचे होते. याला डिवायडेड बाय 7.5 केला, हा 0 वाढवला, 25 3 75, 25 सख्ख 150, 21 उरले, 25 8 200, 10 उरले, 25 चौक 100, 3 2 6, 3 2 6, 3 8 24. तर 228 माणसं कामाला लागतील. आन्सर असेल नन ऑफ दिस. मग ह्याच पद्धतीने हे क्वेश्चन्स तुम्ही काय करू शकता, सॉल्व करू शकता. त्यानंतर बघा 20 नंबरचा क्वेश्चन. 20 नंबरचा क्वेश्चन काय होता, वन आर्मी कॅम्प हॅड रेशन ऑफ 560 सोल्जर. म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित पाहिला नसेल, कारण हा क्वेश्चन मी तुम्हाला काल असा सांगितला होता 19 नंबरचा, तो आणि हा सेमच आहे. वन आर्मी कॅम्प हॅड अ रेशन ऑफ 560 सोल्जर फॉर 20 डेज. आता 560 सोल्जरसाठी 20 दिवस पुरेल एवढा रेशन आहे म्हटलं. तर तुम्हाला सांगितलं होतं टोटल रेशन कसा काढायचा, तर ह्या दोघांचा गुणाकार करायचा. मग इथं भेटला 0 ला 0, 0 ला 0, बेसख 12, बे पंचे 10 आणि 1 11, टोटल रेशन असेल 11,200. आता त्यांनी काय म्हटलंय, 560 सोल्जर रिपोर्टेड फॉर द कॅम्प अँड आफ्टर 12 डेज. आता 560 सोल्जर कामावरती आले. आता इथं नेहमी लक्षात ठेवायचं, कधी ही उलाढाल जी होत असते ना, काही दिवसानंतर होत असते. मग काही दिवसानंतर एक तर लोक प्लस होतात किंवा याच्यातले सोडून जातात. सोडून गेले तर रेशन आहे त्याच्यापेक्षा जास्त दिवस पुरल, म्हणजे 20 पेक्षा जास्त पुरल सोडून गेले तर. आणि जर जास्त आले तर 20 दिवसापेक्षा काय होईल, कमी पुरल. मग आता इथं 12 दिवस राहिले. आफ्टर 12 डेज म्हटलंय 112 सोल्जर वेट सेंट टू अनदर कॅम्प. दुसऱ्या कॅम्पला सोडले म्हणजे हे कमी झाले. तर आता रेशन काय होईल, आता 8 इथून पुढे 8च दिवस पुरायला पाहिजे होता, कारण टोटल 20 दिवसाचा होता. पण काही गेल्यामुळं आता हा रेशन काय होईल, एक्स्ट्रा दिवस, म्हणजे 8 पेक्षा जास्त दिवस पुरल बाकीच्यांना. मग आता इथं काय म्हटलं, मग आता हे तर 12 दिवस होते ना, मी तुम्हाला कालच सांगितलं होतं, जेवढे लोक जेवढे दिवस राहतील तेवढे दिवस ते काही उपाशी राहणार नाही. आता बाकीचे जाणार आहे म्हणून आम्ही उपाशी राहतो असं होणार आहे का, नाही. तर ते त्यांचं रेशन खात राहणार आहे. मग आपल्याला इथं काय होईल, 1200, 12 सक 72, 12 पंचे 60 आणि 7 67 एवढा रेशन यांनी संपवलेला असेल. तर हा रेशन असेल 0 0, 10 मधून 2 गेले 8, इथं 8 झाले, 12 मधून 8 गेले तर 4, इथं 7 झाले, 7 आणि 4 11, म्हणजे एवढा रेशन अजून बाकी राहिला. आता मला सांगा, हे 560 होते, त्याच्यातले 112 लोक दुसऱ्या कॅम्पला गेले, म्हणजे 10 मधून 2 गेले तर 8 राहिले, इथं 2 झाले, 6 मधून 2 गेले तर 4, पुन्हा इथं 5 मधून 1 गेला तर 4, म्हणजे 448 लोक राहिले. आता 448 लोक एक्स दिवस हा रेशन संपवतील, किती, 4480 एवढा रेशन असलेला. कारण हा आपला इथं संपलेला रेशन आहे आणि हा रिमेनिंग रेशन याच्यामध्ये आहे. मग आता इथं काय होईल,
एक्स बरोबर आता 8च राहायला पाहिजे होतं, पण हे 8 प्लस काहीतरी दिवस टिकणार आहे, पण आपण ते तसं घेणार नाही, प्लसमध्ये घेत बसणार नाही, आपण डायरेक्ट एक्स घेतलं तर एक्स बरोबर 4480 डिवायडेड बाय 448 केला आपण, तर आपल्याला भेटलं इथं राहिलेला जो रेशन होता अजून किती दिवस पुरेल, तो 12 दिवसानंतर 10 दिवस. मग आपल्याला तेच विचारलं फॉर हाऊ मेनी डेज द रिमेनिंग सोल्जर कॅन स्टे इन अ कॅम्प विदाउट गेटिंग न्यू रेशन. मग नवीन रेशन न भेटता सुद्धा हे लोक किती दिवस राहू शकतात, 10 दिवस राहू शकतात. मग ह्या पद्धतीने आपण हा क्वेश्चन सॉल्व करू शकतो. बघा मग नेक्स्ट, आता याच्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन बघा काय, 22 नंबरचा क्वेश्चन. 22 आणि 25 संपला की आपण नवीन टाईपला सुरुवात करू. आता 22 नंबरचा क्वेश्चन काय होता बघा, इफ 12% कॅन डू द 3/5 ऑफ द सर्टन वर्क इन 12 डेज. बघा 12%, 22 नंबरचा क्वेश्चन आहे, 12% म्हटलंय म्हणजे 12 मेन किती 3/5 ऑफ द वर्क हे काम करतात किती दिवसामध्ये, 10 डेजमध्ये. देन हाऊ मेनी पर्सन आर रिक्वायर्ड टू फिनिश द होल वर्क इन 20 डेज. ओके, मग आता मला सांगा हे डेजच्या खाली डेज घेऊ आपण. मग आपल्याला इथे एक कळत आहे ना, मला सांगा 12 महिने 3/5 ऑफ द वर्क म्हणजे 5 पैकी 3 कामं करायला 10 दिवस लावतात, तर 5 कामं करायला किती दिवस लावतील, तर इथं काय होत असतं बघा 10/3 10/3 गुणिले 5 करावं लागतं आपल्याला. म्हणजेच इथं हे पर्सेंटेजचा पार्ट आहे, इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन होतं. मग 10 गुणिले 5/3 म्हणजेच 50/3 एवढे दिवस लागतात पूर्ण काम करायला 12 मिनिट्सला. मग असं करू शकतो 12 गुणिले 50/3 होल डिवायडेड बाय, याला आपल्याला डिवाइड करायचं आहे कशाने, 20 ने, कारण सरळ मल्टिप्लिकेशन याच्यामध्ये असतं. मग हे काय होईल 3 चोक 12 म्हणजेच हे होईल 4 गुणिले 50/20. 0 0 कटला, बेदुनी 4 म्हणजे 5 दुनी किती दिवस लागतील, सॉरी किती मेन्स लागतील, याला डेज दिलेले म्हटल्यानंतर इथं 10 मेन्स आपल्याला ह्याच्यामध्ये लागतील. परत एकदा बघा 5 पैकी 3, आतापर्यंत काय होत होतं 3 त्रिक 9 म्हटलं की 5 त्रिक 15 घेत होतो आपण, पण इथे पॉईंटमध्ये आलंय. म्हणजे पॉईंटमध्ये आल्यामुळं आपण इथं काय घेतलं तर हे पण पॉईंटमध्ये येईल. आता ॲक्च्युली 3 ने 3.33ला गुणल्यानंतर हे 10 येत असतं, मग 5ला सुद्धा 3.33 ने गुणत बसावं लागेल. मग हे करण्यापेक्षा हे येईल 16.66, पण हे करत बसण्यापेक्षा पॉईंटमध्ये आणण्यापेक्षा मी काय केलं, याला डायरेक्टली क्रॉस मल्टिप्लाय केलं. इथं फ्रॅक्शन आला म्हणजे पर्सेंटेज आलं. आता टाइम अँड वर्क हा टॉपिक 4 पद्धतीने सोडवता येतो. एक तर त्याची कॅपॅसिटी काढून सॉल्व करता येतं आपल्याला, किंवा इफिशियन्सी म्हणतो आपण त्याला, त्याने एक सॉल्व करता येतं, एक पर्सेंटेजने सॉल्व करता येतं आणि एक LCM मेथडने सॉल्व करता येतं. तर याच्यापैकी LCM मेथड ही सगळ्यात सोपी मेथड आहे, तीच आपण इथं सॉल्व करताना वापरत असतो. पर्सेंटेज मेथड पण कॅल्क्युलेशन करत असताना जास्त कॅल्क्युलेशन होतात, पण काही केसमध्ये पर्सेंटेज मेथडचा वापर आपल्याला करावा लागतो. तर ते पण तुम्हाला मी वेळोवेळी सांगेल की इथं पर्सेंटेजने सोपं जातं आणि इथं LCM पद्धतीने सोपं जातं. नंबर ऑफ मेथड्स याच्यासाठी भरपूर साऱ्या आहेत, पण ही आपण एक युनिक मेथड 1-2 बघू, ज्याच्या थ्रू आपल्याला इमिडिएट आन्सर पण भेटेल आणि आपल्या आयडियाज सुद्धा इथं क्लिअर होतील. मग ह्या पद्धतीने इथं काय आलं बघा, आपण काय केलं म्हणजे 50/3 जर टोटल डेज म्हणजे 12 महिन्यांना पूर्ण काम करण्यासाठी 50/3 डेज लागतात असं काढून घेतलं 22व्या नंबरच्या क्वेश्चनमध्ये. मग हे 12 × 50/3 होल डिवायडेड बाय 20 केलं होतं आपण, तर हे 3 चोक 12 इथलं इथं कॅन्सल झालं आणि मग हे 0 0 कॅन्सल करून आपल्याला किती माणसं लागतील म्हणून आपण इथं कॅल्क्युलेट केलं 10 मेन्स शुड बी रिक्वायर फॉर द कम्प्लीट वर्क. मग आता नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा आपला लास्ट 25 नंबर्सचा. मग त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बी टाईपला सुरुवात करणार आहोत. इथं काय दिलं, इफ 40 मेन कॅन बिल्ड, बघा क्वेश्चन आहे 40 मेन कॅन बिल्ड the 300 meter long wall in 12 days working 6 hours a day. how long will म्हणजे how long म्हणजे किती दिवस किंवा किती hours असं काहीतरी असेल इथं. how long will 30 men take to build the similar म्हणजे सारखी, जर वेगळी असती तर मग अवघड झालं असतं. similar wall 200 meter long working 8 hours a day. म्हणजे मी तुम्हाला काल सांगितलं होतं की याच्यामध्ये आपल्याला ह्या 8 गोष्टी दिलेल्या असतात
किंवा कधी कधी 6 हॉर्स दिले नसेल तर, आणि याच्यापैकी एक व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असते. मग याचा फॉर्म्युला काय होता, तो वर्क 2 घ्यायचं होतं पहिले, म्हणजे इथं 200 गुणिले, मग आपण मेन 1 कसंही घेतलं तरी चालतं, हे गुणाकार असतो, इथं इंटू 12 डे 1, आता डे आणि हावर्स असल्यामुळे हावर्स पण घेतले, इज इक्वल टू पुन्हा वर्क 1 घ्यायचं असतं 300 गुणिले मेन 2 घेतला आपण, त्यानंतर हे घेतलं गुणिले 8 इंटू इथं डेज बाकी आहे. तुम्हाला सांगितलं होतं जिकडची बाजू खाली असेल, रिकामी असेल, त्याच्या अपोजिट बाजूला ह्या सगळ्या व्हॅल्यू इथं डिव्हिजनमध्ये घेऊन जायच्या, म्हणजे आपल्याला इथं डेज भेटून जातात. किती अवघड आहे, काही डोकं लावायची गरज आहे. याला 6 पंचे 30, 2 2 झिरो कटले, 3 चोक 12, 4 दुनी 8, 5 8 40, आणि हे मला वाटतं 2 2 पण कटले, नाही सॉरी 2 0 2 0 कटले, 3 चोक 12 कटलं, इथं 4 राहिलं, 4 4 दुनी 8, इथं कटलं 2, बरोबर, 5 8 40, आणि हे 2 2 आता कटून गेले, तर आणि हे 6 पंचे 30 होते 5, म्हणजे सगळेच कटले, तर राहिलं इथं 8, म्हणजे आपला आन्सर असेल, त्याला नंबर ऑफ डेज किती लागतील, इथं 8 दिवस लागतील. ऑप्शन बी आपला आन्सर असेल. म्हणजे ह्या पद्धतीने तुम्ही याला कॅल्क्युलेट करू शकता. पाहिजे तर एकदा परत मी कन्फ्युजन झालं तर थोडंसं याला सॉल्व करून बघतो, म्हणजे कन्फर्म तेच आहे पण डाऊट नको. कधी कधी काय होतं, अपलोड केलं 8 45, 5 6 30, 6 6 कटले, हे 2 2 0 कटले, 3 चोक 12 आणि 4 दुनी 8, राईट. मग ह्या पद्धतीने हे प्रॉब्लेम्स आपण सॉल्व करू शकतो. तर आज आपण नवीन टाईप बघणार आहोत, टाईप बी. आता ह्या टाईप बी मध्ये काल आपण होल वर्क कसं कॅल्क्युलेट करत होतो, तर होल वर्क आपण घेतलं होतं नंबर ऑफ मेन्स इंटू नंबर ऑफ डेज केलं तर टोटल वर्क्स आपल्याला भेटत होतं. पण ह्या टाईपमध्ये काय होतं बघा, आपल्याला दिलेलं ए कॅन कम्प्लीट द पीस ऑफ वर्क 15 days अँड बी कॅन कम्प्लीट बी 10 days. इन व्हॉट टाइम विल ए अँड बी कम्प्लीट द सेम पीस ऑफ वर्क वर्किंग टुगेदर. आता इथं काय म्हटलेलं बघा, ए एक काम 10 दिवसात करतो आणि बी तेच काम करायला किती दिवस लावतो, 15 दिवस लावतो. आता ॲक्च्युली इथं आपल्याला एलसीएम मेथड वापरायची आहे. एलसीएम ह्या दोघांचा जो एलसीएम असेल ते म्हणजे ह्या केसमध्ये आपण टोटल वर्क घेत असतो. मग आता हे क्वेश्चन्स कसे कसे विचारले जातात, तर याच्यामध्ये हा बेसिक क्वेश्चन असतो, ए एक काम 10 दिवसात करतो, तेच काम करायला बीला 15 दिवस लागतात, तर दोघं मिळून ए प्लस बी दोघं मिळून ते काम किती दिवसात करतील. तर अशा केसमध्ये ह्या दोघांचा एलसीएम आपल्याला काढायचा असतो. मग ह्या दोघांचा एलसीएम किती येईल, तर मोठ्या संख्येचा पाडा असा म्हणायचा जोपर्यंत ह्या छोट्या संख्येने म्हणजे इमिडिएट जे शेजारचे नंबर असेल त्यांनी भाग जात नाही तोपर्यंत. क्वेश्चन आपण हे नंतर बघू, एकदा आयडिया म्हणजे याचा कॉन्सेप्ट समजून घेऊ. मग ह्यात 15 1 15, 15ला 10 ने भाग जात नाही, 15 दुनी किती झाले इथं 30. मग ह्या दोघांचा एलसीएम झाला इथं 30. आता 30 एलसीएम म्हणजेच हे झालं टोटल वर्क. आणि मग एलसीएम काढत असताना आपल्याला इथं इफिशियन्सी भेटत असते. इफिशियन्सी म्हणजे त्यांची कॅपॅसिटी. समजा आपल्याकडे पाहुणे आले, सगळे सारख्या चपात्या खातात का, नाही, काहींना 1 लागेल, काहींना 2 लागेल, काही 4 4, काही 5 5 दुष्काळातून आले असेल तर दुर्डी पण संपून जाईल. म्हणजे ह्या पद्धतीने आपल्याला इथं इफिशियन्सी भेटत असते. मग इथं इफिशियन्सी काय भेटेल बघा, 9 त्रिक 30 आणि 15 दुनी 30. आता इथं काय झालं, ए हा 10 दिवसात काम करतो, तेच काम करायला बीला 15 दिवस लागते. म्हणजे हा थोडासा कुचर आहे, कामामध्ये थोडासा कमकुवत आहे, कारण याला जास्त दिवस लागतात आणि याला कसे दिवस लागतात, कमी दिवस लागतात. मग हा कमी दिवस लागते म्हणून हा जास्त काम करतो. कोणापेक्षा, बी पेक्षा. बघा, बी एका दिवसात जर 2च कामं करत असेल तर ए एका दिवसात किती कामं करतो, 3. मग ते कामं चपात्या खायचे असतील किंवा अदर काही काम असेल. मग आता मला सांगा, जर ते टुगेदर, इफ दे स्टार्ट टुगेदर टू डू द वर्क, मग इथं काय होईल, टुगेदर जर काम सुरू केलं तर 3 आणि 2 ते दोघं मिळून एका दिवसात किती कामं करतील, 5 कामं करतील. मग आपल्याला विचारलं दोघांना मिळून किती दिवस लागतील, तर इथं काय होईल, 30 टोटल कामं आहे. जर दिवसाला 5 कामं केले तर किती दिवस लागतील, मग आपल्याला 6 दिवस लागतील. मग आपला आन्सर असेल, त्या दोघांना मिळून काम करण्यासाठी किती दिवस लागतील, 6 दिवस लागतील. मग याच्यावरती क्वेश्चन कसे तयार होतात, तर आपल्याला असंही दिलं जाऊ शकतं बघा, ए एक काम 10 दिवसात करतो,
तेच काम करायला बीला 12 दिवस लागतात आणि तेच काम करायला सीला 15 दिवस लागतात. तर ए, बी आणि सी मिळून ते काम किती दिवसात करतील? किंवा असाही क्वेश्चन तयार होऊ शकतो की ए आणि बी दोघंच मिळून ते काम किती दिवसात करतील, किंवा बी आणि सी मिळून ते काम किती दिवसात करतील, किंवा ए आणि सी मिळून ते काम किती दिवसात करतील. मग ह्या केसमध्ये ह्या तिघांची इफिशियन्सी आधी काढून घ्यायची. इफिशियन्सी म्हणजे काय? खाण्याची कॅपॅसिटी. आता इथून पुढे खाण्याकडेच जायचं आपण सरळ सरळ. मग आता मला सांगा टोटल वर्क काय असेल तर ह्या तिघांचा एलसीएम. मग एलसीएम कसा कॅल्क्युलेट करणार? तर मोठ्या संख्येचा पाडा असा म्हणायचा की त्याने भाग गेला पाहिजे, किंवा इथं लिहिलं तरी चालतं बा. 15, 10 आणि 12 ह्याला कॉमन कशाने भाग जातो का? 5 ने जातो. 5 दुनी 10, सॉरी 5 त्रिक 15, 5 दुनी 10, हे 12 जशास तसे. आता कशाने भाग जातो का? तर जातो 3 ने जातो. 3 एक 3, 3 चौक 12, हे 2 जशास तसे. आता कशाने जातो? बे एक बे, बे दुनी 4. अजून कशाने जातो? बे एक बे. म्हणजे सगळीकडे एक एक आला की त्याचा यांचा गुणाकार म्हणजे एलसीएम असणार सगळ्यांचा. 5 त्रिक 15, 15 दुनी 30, 30 दुनी 60. मग यांचा एलसीएम काय असेल तर 60 असेल. मग मी डायरेक्ट एलसीएम कसा काढला असता? तर डायरेक्ट ह्या केसमध्ये मी ह्या तिघांचा एलसीएम असा काढला असता 15 एक 15. 15ला 10 ने भाग जात नाही. 15 दुनी 30, 10 ने जातो, पण 12 ने जातो का? नाही. मग 15 त्रिक 45ला पण 12 ने जात नाही, 10 ने जात नाही. मग 15 चौक 60 होतं. तर इथं 12 पंचे सुद्धा 60 होतं. म्हणजे यांनी भाग जातो, यांनी जातो आणि 10 सक्क 60 होतं. म्हणजे जो सगळ्यात कमी दिवसामध्ये काम करतो, जो सगळ्यात कमी दिवसामध्ये काम करतो त्याची इफिशियन्सी जास्त असते, काम करण्याची स्पीड जास्त असते. मग जर आपल्याला विचारलं की एबीसीला ते काम करायला किती दिवस लागते, तर जर एबीसी तिघं काम करायला लागले तर तिघं मिळून 6 4 10 आणि 5 15 कामं एका दिवसात करतील. तर यांना फक्त किती दिवस लागेल? तिघांना मिळून 4 दिवस लागतील. मग ए आणि बीला तेच काम करायचं असेल, किंवा बी आणि सीला तेच काम करायचं असेल, किंवा ए आणि सीला तेच काम करायचं असेल, तर ह्या केसमध्ये काय होईल? ए आणि बी म्हटलं तर यांची खाण्याची कॅपॅसिटी 5 आणि 6 11 आहे. म्हणजे 11 5 55 आणि 5 60, म्हणजे एवढे दिवस ए आणि बीला लागतील. जर तुम्ही बी आणि सी घेतलं तर 5 आणि 4 9 होईल. म्हणजेच 9 सख्ख 54 आणि 54 आणि 4 60 होतं. म्हणजे आन्सर असेल 6/4/9 डेज लागेल बी आणि सीला. आणि ए आणि सीला जर तेच काम करायचं असेल तर ए आणि सीचं आहे 6 आणि 5, परत एकदा 11, सॉरी ए आणि सी 6 आणि 4 10. म्हणजे ए आणि सीला किती दिवस लागतील? इथं 6 दिवस लागतील. म्हणजे आपल्याला एचं इंडिव्हिज्युअल वर्क माहिती होतं, बीचं इंडिव्हिज्युअल वर्क माहिती होतं, सीचं इंडिव्हिज्युअल वर्क माहिती होतं. तर आपण यांच्या कोणत्याही कॉम्बिनेशनमध्ये वर्क, टोटल वर्क तर यांच्यावरून भेटतं ना. जेव्हा सारखं काम लोक करत असतात, 2 लोक किंवा काहीतरी ग्रुप ऑफ पर्सन करत असतो, त्यावेळेस त्यांचा एलसीएम काढला तर आपल्याला इंडिव्हिज्युअल इफिशियन्सी भेटून जाते. मग ए आणि बी दिलेलं असेल तर ए बी काढता येतं. याच्या उलट जर ए आणि ए बी दिलं असेल तर आपल्याला इंडिव्हिज्युअल बी सुद्धा कॅल्क्युलेट करता येतं. त्याचे काही क्वेश्चन्स आपण पुढे बघू. मग आता जर समजा आपल्याला दिलं ए एक काम 10 दिवसात करतो, बरोबर, म्हणजे त्याच टाईपचं क्वेश्चन आहे. बी सारखं त्यासारखंच काम 12 दिवसात करतो, आणि सगळे मिळून म्हणजे ए प्लस बी प्लस सी तिघं मिळून तेच काम 4 दिवसात करतात. आता हे मागं आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. तर आपल्याला ह्या क्वेश्चनमध्ये विचारतील सी ते एकटा काम किती दिवसात करा. आता इथे ए बी घेतला आपण आणि आपल्याला ए बी सी दिलेलं आहे, बरोबर. मग ए बी सी मधून ए बी मायनस केलं तर कोणाची इफिशियन्सी भेटते? आपल्याला सीची इफिशियन्सी इथं भेटत असते. पण आता ही इफिशियन्सी कशी काढायची? तर आपण काय करायचं? ह्या तिघांचा एलसीएम काढायचा. दोघाचा काढायचा का? नाही. सेम सेम वर्क असेल तर सगळ्यांचा एलसीएम काढायचा. मग अगेन आताच आपण हे मागच्या स्लाइडमध्ये कॅल्क्युलेट केलं होतं. ह्या तिघांचा एलसीएम असेल 60. मग इथं होईल 10 सक्क 60, 12 पंचे 60 होईल, आणि इथं होईल 15 चौक 60. आता मला सांगा 6 आणि 5 11 ही ए आणि बी ची इफिशियन्सी आहे, पण तिघाची इफिशियन्सी किती आहे? ह्या केसमध्ये 15 आहे खाण्याची कॅपॅसिटी. तिघं मिळून 15 चपात्या खातात, पण दोघंच जर मिळून खायला लागले तर 11 चपात्या खातात. मग मला सांगा उरलेल्या, आता इथे 3 जण ए बी सी, मग उरलेल्या 4 चपात्या कोण खात असेल? सी खात असेल, बरोबर. मग सीला एकट्याला किती दिवस लागेल? जर तो डेली 4 चपात्या खात असेल तर ह्या 60 चपात्या संपण्यासाठी 4 एक 4, 2 उरले 4 पंचे 20, म्हणजे किती दिवस लागतील त्याला? 15 दिवस त्याला तिथं लागतील. म्हणजे
अशा पद्धतीने जर आपल्याला इथं आपण बघितलं एचं इंडिव्हिज्युअल आणि बीचं इंडिव्हिज्युअल वर्क दिलेलं असेल तर आपण बीचं इंडिव्हिज्युअल वर्क कॅल्क्युलेट करू शकतो. त्यानंतर जर एचं इंडिव्हिज्युअल, बीचं इंडिव्हिज्युअल आणि सीचं इंडिव्हिज्युअल दिलेलं असेल तर आपण ABC कॅल्क्युलेट करू शकतो. सेपरेट ए आणि बी आणि सी किंवा ए आणि सी जे काही कॉम्बिनेशन तयार होतील त्यांचं मिळून सुद्धा वर्क तयार इथं कॅल्क्युलेट आपल्याला करता येतं. हे तुम्ही स्लोली बघू शकता. दोनदाही तुम्ही बघितलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर आपण बघितलं जर समजा आपल्याला ए बी आणि सीचं दिलेलं नसेल, एचं दिलं बीचं दिलं पण सीचं दिलेलं नाही आणि त्याच्या समोर ABCचं दिलेलं आहे, बरोबर. मग आता इथं काय होणार आहे तर ह्या तिघांचा आपण LCM काढणार, जो भेटला आपल्याला 60 आणि त्याच्यावरून यांची इफिशियन्सी आपल्याला भेटून जाणार. जसं याची इफिशियन्सी भेटली 6, याची भेटली 5 आणि या तिघांची मिळून भेटली 15. पण ही तर 11च झाली होती, मग ही 15 म्हणजे तिघांची बेरीज असते. मग इथं तर x इफिशियन्सी होती, मग 11 + x बरोबर 15, तर x बरोबर म्हणजे सी ची इफिशियन्सी आपल्याला किती भेटली इथं डेज लिहायचे आपल्याला. सी ची इफिशियन्सी किती भेटली इथं 4 भेटली, म्हणजे 11 आणि 4 किती होतं 15 होतं. मग आपण 15ने जर समजा आता सीला किती दिवस लागतात विचारलेलं असेल तर 60ने आपण कशाला डिवाइड करणार, 60ला 4ने डिवाइड करणार डेली इफिशियन्सीने, तर आपल्याला इथं भेटेल सीला तेच काम करायला किती दिवस लागतील 15 दिवस. मग अशा पद्धतीने ह्या कॉम्बिनेशन्समध्ये आपल्याला हे जे काही नवीन टाईपचे क्वेश्चन्स असतील ते आपल्याला इथं सॉल्व करता येतात. मग आता याच्यात कधी कधी काय होईल आपल्याला एचं देणार नाही, किती दिवस लागतील विचारतील, बीचं दिलेलं असेल, सीचं दिलेलं असेल आणि शेवटी दिलेलं असेल ए बी आणि सीचं दिलेलं असेल. मग याच्यावरून सुद्धा या तिघाचा LCM काढला की आपल्याला याची कॅपॅसिटी इथं भेटून जाते, कारण ह्या तिघाची जी बेरीज असते ती म्हणजे ही असते. मग इथली जर व्हॅल्यू नसेल आणि ह्या 2 असेल तर आपण हे मायनस करून इथं कॅल्क्युलेट करू शकतो. मग याचे काही क्वेश्चन्स आपण बघू जेणेकरून तुम्हाला उद्याचा होमवर्क करता येईल. आता इथं काय दिलं बघा, ए कॅन कम्प्लीट द पीस ऑफ वर्क इन 50 days, बरोबर. एक काम 15 दिवसात कंप्लीट करतो. बी इन 10 days आणि तेच काम करायला बीला 10 दिवस लागतात. इन व्हॉट टाइम विल ए अँड बी कंप्लीट द सेम पीस ऑफ वर्क वर्किंग टुगेदर, दोघं मिळून किती दिवसात करतील. लगेच सिंपल एकदम सोपं आहे. ह्या दोघांचा LCM काढा, 15 × 2 = 30 होतं. 15 × 2 = 30, 10 × 1 = 30. म्हणजे हे जर दोघं काम करायला लागले तर हा दिवसाला 2 पोळ्या खातो आणि हा मात्र दिवसाला 3 पोळ्या खातो. म्हणजे दोघं मिळून किती पोळ्या खातील 5, म्हणजेच किती दिवस लागतील इथं सगळ्या पोळ्या संपवण्यासाठी 6 दिवस लागतील. मग आपला आन्सर असेल 6 days. पुन्हा दुसरा क्वेश्चन आहे बघा, ए अँड बी कॅन कम्प्लीट अ सर्टन वर्क इन 20 days. म्हटलं ए आणि बी दोघं मिळून एक काम किती दिवसात करतात 20 days मध्ये करतात. पुन्हा काय सांगितलं, क्वेश्चन पूर्ण नाही असला. ए अँड बी कॅन कम्प्लीट अ सर्टन वर्क इन 20 days अँड 30 days रिस्पेक्टिव्हली. म्हणजे एक काम ए 20 दिवसात करतो आणि तेच काम बी हा 30 दिवसात करतो. वर्किंग इंडिपेंडेंटली म्हणजे स्वतंत्र त्यांनी काम केलं. इन हाऊ मेनी डेज कॅन कम्प्लीट द वर्क वर्किंग टुगेदर. तर त्यांनी सोबत काम केलं, सोबत म्हणजे ए + बीने मिळून, तर त्यांना किती दिवस लागतील. मग ह्या केसमध्ये ह्या दोघांचा जो LCM असतो तो LCM किती भेटणार आहे 60, कारण 30ला तर 20ने भाग जात नाही, 30 × 1 = 30, 30 × 2 = 60. मग आता हे मी तुम्हाला फ्रॅक्शन शिकवताना पण फ्रॅक्शनची बेरीज वजाबाकी तेव्हा LCM डायरेक्ट कसा कॅल्क्युलेट करायचा सांगितलं होतं. मग इथं आलं 30 × 2 = 60 आणि 20 × 3 = 60. अगेन ह्या दोघांची दिवसाची खाण्याची कॅपॅसिटी आली 5 आणि 60 आहे तर 5 × 1 = 5, 1 वरला 5 × 2 = 10. म्हणजे ए आणि बी मिळून 12 दिवसात अशा डेली 5-5 चपात्या खाऊन 12 पंचे किती चपात्या संपून टाकतील 7 चपात्या संपून टाकतील. मग ह्या पद्धतीने हे क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व करू शकता. आता इथं काय दिलं तिसरा क्वेश्चन बघा, ए इज थ्राइस ॲज गुड ॲज वर्कमॅन बी. ए हा आता इथे इफिशियन्सी आहे, याच्या पुढचा जो टाईप आहे तो तुमचा ह्या पद्धतीचा आहे. ए इज थ्राइस ॲज गुड ॲज वर्कमॅन ॲज बी म्हटलंय, इथं स्पेस पाहिजे. मग ए हा थ्राइस गुड आहे, याचा अर्थ असा होतो जर हा 3 चपात्या, आता एक लक्षात ठेवा इथं तुम्हाला इफिशियन्सी दिलेली असेल तर इफिशियन्सीवरून तुम्हाला डेजचा रेशो काढता येतो आणि डेज दिलेले असेल तर तुम्हाला इथं काय काढता येत असतं इफिशियन्सी काढता येते.
आपण अगोदरच्या क्वेश्चनमध्ये डेजवरून त्यांची इफिशियन्सी काढली होती. इथे इफिशियन्सीवरून काय काढता येईल, डेज काढता येईल. मग इथं काय म्हटलं बा, आता ही इफिशियन्सी आहे, इथं डेज दिलेले नाहीत. मग काय म्हटलं, ए इज थ्राईस ॲज गुड अ वर्कमॅन ॲज बी. थ्राईस गुड आहे म्हणजे काय, हा 3 चपात्या खातो जर हा एकच खात असेल तर. इथं वर्क दिलेलं आहे, हे बघा वर्क दिलं की आपल्याला टाईम काढता येतो आणि टाईम दिला की आपल्याला वर्क काढता येतं. कसं, आता हे इथं ही कंडिशन वर्क दिलेलं आहे, ए इज थ्राईस गुड म्हटलंय, 3 पटीनं चांगला आहे बी पेक्षा. आणि टाईम काय असतो, मग इथं सांगितलं असतं एनं 10 दिवस काम करतो आणि बीने किती दिवस करतो, 12. मग आपल्याला टाईम दिलेला आहे तर आपण काय काढू शकतो, वर्क. ह्या दोघांची हे काढू शकतो, काय काढू शकतो, दोघांची इफिशियन्सी काढू शकतो, म्हणजेच वर्क काढू शकतो. त्याचं LCM येईल 12×24 म्हणजे 12×5 60च भेटेल डायरेक्ट. तर 12×5 60 10 60 म्हणजे हा जर 6 चपात्या खात असेल तर दिवसाला हा 5. म्हणजे टाईम दिला तर आपल्याला वर्क काढता येतं डेलीचं, आणि जर वर्क दिलेलं असेल तर आपल्याला इथला टाईम सुद्धा कॅल्क्युलेट करता येतो. पण डेलीचा नाही येणार, तो रेशोमध्ये येईल, कारण इथं हे डायरेक्ट दिलेलं असतं व्हॅल्यूज, आणि इथं थ्राईस इफिशियंट म्हणजे हे रेशोमध्ये दिलेलं आहे. मग आता मला सांगा इथं काय म्हटलंय, ए इज थ्राईस ॲज गुड ॲज वर्कमॅन बी, देअरफॉर इज एबल टू फिनिश द जॉब इन 60 days लेस दॅन बी. आणि त्याच्यामुळं एला 60 दिवस कमी टाईम लागतो कोणापेक्षा, बी पेक्षा. वर्किंग टुगेदर दे कॅन डू इट इन, तर दोघं मिळून ते किती दिवसात काम करतील. मला सांगा आता इथं कसं असते बघा, हा जर एक चपाती, आता इथं तुम्हाला सांगितलं मी, इथं वर्क दिलेलं आहे, इफिशियन्सी दिलेली आहे म्हणजे वर्क दिलेलं आहे. तर टाईमचा इथं तुम्हाला रेशो भेटत असतो डायरेक्टली. मग टाईमचा रेशो कसा भेटेल बघा, आता टाईमचा रेशो काढायची गरज नाही, पण काढून घ्या. ह्या दोघांचं LCM काढायचं. LCM किती भेटला ह्या दोघांचा, तर आपल्याला भेटेल ह्या दोघांचं LCM 3, म्हणजे 3 × 1 3 आणि इथं येईल 3 × 1 3. म्हणजे इथं हे वर्क होतं, जर हा 3 चपाती खात असेल तर हा एकच चपाती इथं खातो म्हटलं. म्हणजे हा जर 3 चपात्या केल्या सगळ्या टोटल, जर हा एकाच दिवसात संपवून टाकला आणि त्याच चपात्या संपण्यासाठी याला किती दिवस लागेल, 3 दिवस. मग आता इथं टाईमचा रेशो भेटला आणि ह्या दोघांमधला जो गॅप आहे 2 म्हणजे याला 2ने कमी टाईम लागला. आपल्याला दिलेलं आहे ना क्वेश्चनमध्ये की देअरफॉर इज एबल टू फिनिश द जॉब इन 16 days लेस दॅन बी. मग ह्या केसमध्ये काय होईल, 2 बरोबर 60 होईल, तर 1 बरोबर किती होईल इथं 30. म्हणजे 2 कामं करायला याला 60 दिवस लागत होते. 2 म्हणजे 60, तर 1 म्हणजे किती भेटेल आपल्याला, 30 भेटेल. आता 1 म्हणजे 30 म्हणजे याला येला इथं 30 दिवस लागत असेल तर बीला तेच काम करायला म्हणजे 3 आहे, इथं 3 बी 3 टाईम घेतला होता आपण. तर 3 म्हणजे याला 30 × 31 होतं, तर 30 × 3 किती होईल याला, बीला 90 दिवस लागतील. आणि म्हणून म्हटलं होतं क्वेश्चनमध्ये की याला याच्यापेक्षा 60 दिवस काय लागतात, कमी लागतात. मग आपल्याला विचारलंय की दोघं मिळून ते काम किती दिवसात फिनिश करतील. आता मला एक गोष्ट सांगा, जर समजा हा 30 दिवसात करतो आणि हा 90 दिवसात करतो, तर ह्या दोघांचा जर LCM काढला तर काय भेटेल, 90 भेटेल. दोघांचा LCM किती भेटेल, 90. 90 × 1 90 आणि 30 × 3 90. म्हणजे पुन्हा डे वरून आपण पुन्हा काय काढले, यांचं वर्क, किंवा यालाच आपण काय म्हणू शकतो, इफिशियन्सी. यांची आपण इथं खाण्याची कॅपॅसिटी आपण इथं कॅल्क्युलेट केली, पण ही परत आली 3 आणि 1 3 आणि याची किती आली, 1 आली. मग आता टोटल वर्क किती झालं इथं 90, पण डिवायडेड बाय किती करावं लागेल आपल्याला, 4, कारण डेलीची इफिशियन्सी इथं 3 आणि 1 आहे. म्हणजे 4 × 2 = 8, 1 उरला, 4 × 2 = 8, 4 × 5 = 20, म्हणजे 22.5 दिवस इथं त्या दोघांना मिळून ते काम कंप्लीट करायला लागतील. आता हा जो पार्ट आहे हा टाईप Cचा पार्ट आहे. कोणता पार्ट आहे हा, टाईप Cचा पार्ट आहे. आपण त्याच्यामध्ये अजून याला इन डिटेलमध्ये बघणार आहोत. त्यानंतर 4 नंबरचा क्वेश्चन बघा, ए टेक ट्वाइस ॲज मच, एक सेकंड, हां, ए टेक ट्वाइस ॲज मच टाइम ॲज बी और थ्राइस ॲज मच ॲज टाइम फिनिश अ पीस ऑफ वर्क वर्किंग टुगेदर. ए टेक ट्वाइस ॲज मच टाइम ॲज बी म्हटलंय बघा. ए टेक ट्वाइस ॲज मच टाइम ॲज बी म्हणजे बी पेक्षा त्याला ट्वाइस टाइम लागतो. इथं टाइमचा रेशो दिलेला आहे बरं का, टाइम दिलेला नाही डायरेक्ट. टाइमचा काय दिलेला आहे आपल्याला इथं, याच्यामध्ये रेशो दिलेला आहे. ए टेक ट्वाइस ॲज मच टाइम ॲज बी और थ्राइस
ॲज मच टाइम टू फिनिश द पीस ऑफ वर्क वर्किंग टुगेदर. जर ए आणि बी मिळून जर ते काम एका दिवसात करत असेल तर याला किती दिवस लागतील म्हटले त्यांनी, 3 दिवस लागतील एला. आता क्वेश्चन म्हटले दे कॅन फिनिश द वर्क इन 2 days. दोघं मिळून दे म्हणजे दोघं मिळून एक काम 2 दिवसात करतात म्हटलं. मग मला सांगा जर दोघं मिळून 2 दिवसात करत असेल तर इथं 2 आलं, याच्या 3 पट घेतला आपण तर याला किती दिवस लागतील, 6 दिवस लागतील. कोणाला, एला. पण आपल्याला याचं विचारलं नसेल, ते हुशार आहे. इथं दिलंय इफ दे कॅन फिनिश द वर्क इन 2 days बी कॅन डू द वर्क इन अलोन. तर बी ला किती दिवस लागतील. आता मला सांगा, आता बऱ्याच जणांचं रेशो झालेलं नसेल आणि बऱ्याच जणांचं झालेलं पण आहे, पण रेशोमध्ये मी सांगत असताना पर्सेंटेजच्या टॉपिकमध्ये किंवा ॲव्हरेजच्या टॉपिकमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं ऑलरेडी की जर समजा आपल्याला इथं याची व्हॅल्यू, आता ये तर एकच माणूस आहे ना, फक्त कंपॅरिझन इथं या दोघांसोबत केलं म्हणून इथं 3:1 आलं आणि इथं बी सोबत केलं म्हणून 2:1 आलं. पण याचे डेज तर सेमच असणार आहे. मग इथं याला 2 दिवस लागते तर याला 6 दिवस लागतात म्हटलं. याच्या कंपॅरिझननुसार इथं आपल्याला 6 दिवस, तर इथं सुद्धा 6 दिवस लागणार आहे. मग 2×6 होतं तर 1 किती होईल इथं 3, म्हणजेच 2 बरोबर जर 6 असेल तर 1 बरोबर किती दिवस लागतील बीला ते काम करण्यासाठी, 3 दिवस लागतील. मग ह्या पद्धतीने हे क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. मग 5वा क्वेश्चन, ए कॅन फिनिश वर्क इन 18 days म्हटलं. ए एक काम 18 दिवसामध्ये फिनिश करतो. बी कॅन डू द सेम वर्क इन हाफ ऑफ द टाइम टेकन बाय ए. आता काय म्हटलं बा, ए कॅन फिनिश द वर्क इन 18 days. हे एक काम 18 दिवसात करतो. बी कॅन डू द सेम वर्क इन हाफ ऑफ द टाइम टेकन बाय ए. हाफ ऑफ द टाइम म्हणजे किती लागेल इथं, 9 days लागतील. इथं किती दिवस लागत होते, 8 दिवस लागत होते. इथं किती दिवस लागतात, 9 दिवस लागतात. देन वर्किंग टुगेदर, व्हॉट पार्ट ऑफ द सेम वर्क दे कॅन फिनिश इन अ डे. मग एका दिवसामध्ये व्हॉट पार्ट ऑफ द सेम वर्क दे कॅन फिनिश इन अ डे म्हटलं. एका दिवसात ते कामाचा कितवा भाग समाप्त करू शकतात. मग आता ह्या केसमध्ये काय होतं, ह्या दोघाचा LCM काढायचा. किती येईल रे, 18 येईल ना. 18 × 18, 18 9 भाग जातो. मग इथं काय होईल, 18 × 18, 9 × 18, म्हणजे दोघं जण मिळून जर काम करायला लागले तर 3 कामं ते करतील एका दिवसात. किती पैकी, 18 पैकी. पण आपल्याला आता इथं डायरेक्ट डिवाइड करता येणार नाही की त्यांना दोघांना मिळून किती दिवस लागतील, 6 दिवस. आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारलं की व्हॉट पार्ट ऑफ द सेम वर्क दे कॅन फिनिश इन अ डे. एका दिवसात ते किती पार्ट फिनिश करू शकतात कामाचा. मग आता इथं टोटल जे काम आहे 18 आहे. 18 पैकी जर ते एका दिवसात काम केलं तर किती काम होतं, 3 होतं. म्हणजेच 3 × 1 3, 3 × 6 18, म्हणजे 1/6 ऑफ दी पार्ट ते काय करू शकतात, एका दिवसात फिनिश करू शकतात. म्हणजे 18 पैकी 3 कामं झाले, म्हणजेच 1/6 ऑफ दी काम झालेलं असणार आहे. आता इथं इथं काय म्हटलं होतं, व्हॉट पार्ट ऑफ द सेम वर्क दे कॅन फिनिश इन 1 day म्हटलं. तर इथं हे आलं आणि किती राहिलं, एका दिवसानंतर किती काम राहिलं, तर किती राहिलं असतं मग 5/6 ऑफ दी वर्क स्टील पेंडिंग राहिलं असतं. म्हणजे ह्या पद्धतीने हे क्वेश्चन्स तुम्हाला इथं सॉल्व करायचे असतात. याच्यामध्ये काही अवघड नाही, डायरेक्ट आपण हे क्वेश्चन सॉल्व करू शकतो इफिशियन्सीने. पुन्हा 6वा क्वेश्चन बघा, ए इज ट्वाइस ॲज गुड ॲज वर्कमॅन बी म्हटलंय. ए हा ट्वाइस गुड आहे वर्कसाठी कोणापेक्षा. आता ट्वाइस टाइम नाही म्हटलेलं बरं का, इथं लक्षात ठेवायचं. एक तर ए विल टेक ट्वाइस टाइम ॲज कम्पेअर टू बी असं पण म्हटलेलं असतं. आणि इथं काय म्हटलं, ए इज ट्वाइस ॲज गुड अ वर्कमॅन ॲज बी. म्हणजे ए हा बी पेक्षा 2 पटीनं चांगला आहे. आपण म्हणते का 2 त्यापेक्षा 100 पटीनं चांगला आहे. 100 पटीनं चांगला म्हणजे काय, त्याच्यात तुमच्यापेक्षा 100 कामं तो एक्स्ट्रा करू शकतो, त्याची कॅपॅसिटी. मग इथं म्हणलं ए इज ट्वाइस गुड, म्हणजे हा जर 2 कामं करत असेल तर हा एकच काम इथं करतो. इथं वर्क दिलेलं आहे, तर वर्कवरून काय भेटत असतं आपल्याला, टाइम. पण पुढे काय दिलं बघा, आणि टुगेदर दे कम्प्लीट द वर्क इन 15 days म्हटलं. सरळ सांगितलं ते दोघं मिळून 15 दिवसात काम करतात. मला सांगा, जर हा 2 कामं करत असेल, 2 चपात्या खात असेल आणि हा एकच चपाती खात असेल, तर दोघं मिळून दिवसाला किती चपात्या खातात, 3. आणि दोघं मिळून 15 दिवसात काम संपवतात. म्हणजे टोटल चपात्या, म्हणजे टोटल वर्क जे होतं आपलं, टोटल लाडू जे होते, टोटल जिलेबी जी होती ती किती होती आपली, इथं टोटल 45. मग आपल्याला विचारलं, आता ह्या क्वेश्चनमध्ये काय विचारतील, बीला किती दिवस लागेल तेच काम करायला, किंवा एला किती दिवस लागेल. कारण ए आणि बीचं तर आपल्याला इथं दिलेलं आहे ऑलरेडी 15 दिवस, बरोबर. मग आता एला इथं काय म्हटलंय, इन हाऊ मेनी डेज कॅन
कॅन द वर्क बी कम्प्लिटेड बाय बी अलोन. मग बीचं विचारलं तर 45 भागिले 1 करा, म्हणजे बीला किती दिवस लागतील इथं 45 दिवस लागतील. जर एचं विचारलं असतं तर 45 भागिले 2 केलं असतं तर इथं आन्सर आलं असतं 22.5 दिवस त्याला लागले असते. मग आपला आन्सर काय असेल इथं ऑप्शन डी दिल्ली. मग ह्या पद्धतीने हा क्वेश्चन्स आपण इथं सॉल्व करू शकता. तुम्ही त्याला स्टॉप करून पाहिजे तर परत परत बघू शकता. 7वा क्वेश्चन आहे, अ वर्क इज ट्वाइस ए वर्क ट्वाइस ॲज फास्ट ॲज बी. ए हा ट्वाइस फास्ट आहे म्हटलं. ट्वाइस फास्ट आहे म्हणजे तेच सेम ट्वाइस काम करतो तो चांगलं कोणापेक्षा बी पेक्षा. म्हणजे हा इथं वर्क दिलेलं आहे. ए वर्क ट्वाइस ॲज फास्ट ॲज बी इफ वी कॅन कम्प्लिटेड द वर्क इन 12 days. आता मला सांगा, जर हा ट्वाइस फास्ट आहे म्हणजे हा जर 2 लाडू खात असेल तर हा 1 लाडू खातो म्हटलं, बरोबर, डेली. आता बी कॅन कम्प्लिटेड द वर्क इन 12 days इंडिपेंडेंटली. जर हा एकटाच 12 दिवसात काम करत असेल तर 12 गुणिले 1 केलं तर इथं भेटेल 12. म्हणजे टोटल वर्क किती असणार आहे इथं 12 असेल. कारण डेलीची कॅपॅसिटी तर आपल्याला माहिती आहे आणि 12 दिवसात संपवतो म्हणजे 12 काम केलं त्याने. आता काय म्हणलं, द नंबर ऑफ डेज इन विच ए अँड बी टुगेदर फिनिश द वर्क इज. तर दोघं मिळून, मग आता मला सांगा टोटल कामच आहे 12. दोघं मिळून जर काम करायला लागले तर हे दोघं जण टोटल लाडूचे 12 आपल्याकडे, आणि जर दोघं मिळून खायला लागले तर 2 आणि 1 3 लाडू खाणार आहे. म्हणजे टोटल किती दिवसात ते लाडू संपून जातील आपले सगळे 4 दिवसात संपतील. असा पण क्वेश्चन आता इथे विचारलं ए आणि बी मिळून किती दिवसात संपवतील. कधी कधी असं पण विचारतील, तर बीचं दिलेलं आहे एचं सांगा, तर मग ए 12 लाडू टोटल आहे आणि 1 दिवसाला 2च लाडू खातो, म्हणजे याला किती दिवस लाडू पुरतील 6 दिवस. म्हणजे असे क्वेश्चन फिरून फिरून तुम्हाला विचारले जातात. क्लिअर आहे का? काही डाऊट आहे याच्यामध्ये? थोडं हळूहळू बघा. जर फास्ट वाटत असेल तर तुम्ही स्पीड याची कमी जास्त सुद्धा करू शकता. यूट्यूबमध्ये सेटिंगमध्ये जाऊन स्पीड याची कमी जास्त आपल्याला करता येते. त्यानंतर 8वा क्वेश्चन आहे, ए कॅन डू द वर्क, डू 1/3 ऑफ द वर्क इन 5 days. म्हटले बा ए 1/3 ऑफ द वर्क इन 5 days मध्ये कम्प्लीट करतो. इथं दिलं ए कॅन डू द 1/3 ऑफ द वर्क इन 5 days. बी 2/5 ऑफ द वर्क इन 10 days म्हटलंय आणि हा 2/5 ऑफ द वर्क 10 days मध्ये कंप्लीट करतो. इन हाऊ मेनी डेज बोथ ए अँड बी टुगेदर कॅन डू द वर्क. इन हाऊ मेनी डेज बोथ ए अँड बी टुगेदर कॅन डू द वर्क. मग मला सांगा ए अँड बीचं विचारलेलं आहे की नाही. मग आपण इथं डायरेक्ट सॉल्व करू ना. फक्त एक सांगितलं होतं तुम्हाला, एला किती दिवस लागतात हे आपण काढू शकतो. जर ए 1/3 म्हणजे 3 पैकी 1 कामं 5 दिवसात करतो तर 3 कामं करायला त्याला किती दिवस लागतील इथं 15 दिवस लागतील. 1 5 5 होतं, 3 5 किती होईल इथं 15. आता इथं 2 बरोबर 10 दिलेलं आहे. 2 बरोबर किती दिलेलं आहे 10. बे 5 10 तर 5 5 किती होईल इथं 25 दिवस लागतील. बे 5 10 तर 5 5 किती होईल 25 किंवा 10 5 50 भागिले 2 केलं तरी क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तरी 25 येईल, इथं 15 येईल. मग आता मी याला असं म्हणू शकतो की एला पूर्ण काम करायला 15 दिवस लागतात आणि तेच काम बीला करायला किती दिवस लागतात आपण इथं कॅल्क्युलेट करून घेतलं 25 दिवस. आता जर दोघांना मिळून ते काम करायचं असेल तर दोघांचा आधी LCM काढावं लागेल. 25 दोन्ही 50 25 तरी किती भेटला LCM. मग आपल्याला इथं 75 भेटला. LCM किती भेटला 75 भेटला. मग 15 5 75 होतं प्लस 25 त्रिक 75 होतं, म्हणजे दोघं मिळून दिवसाला 8 लाडू खातात. मग 75 लाडू संपवण्यासाठी 75 भागिले 8 म्हणजेच 8 9 72 आणि 3 75 एवढे दिवस त्यांना इथं लागेल दोघांना मिळून ते काम संपवण्यासाठी. मग अशा पद्धतीने हे क्वेश्चन्स आपल्याला इथं सॉल्व करता येतात. बघा 9वा क्वेश्चन काय दिलेलं आहे आपल्याला इथं, ए कॅन फिनिश द वर्क इन 18 days. ए एक काम 18 दिवसात करतो, बरोबर. बी कॅन डू द सेम वर्क इन हाफ ऑफ द टाइम टेकन बाय ए. आणि बीला तेच काम करायला 9 दिवस लागतात. तर हे आत्ताच आपण ऑलरेडी हा क्वेश्चन पाठीमागे पाहिलेला आहे. तो क्वेश्चन रिपीट झाला तर तो काही घ्यायची गरज नाही. 10वा क्वेश्चन बघा इथं काय दिलं, बी अँड सी टुगेदर कॅन कम्प्लीट द वर्क इन 8 days. बरोबर. बी अँड सी टुगेदर कॅन कम्प्लीट अ वर्क इन 8 days. ए अँड बी म्हणजे ए प्लस बी. ऑर नाही अँड अँड ऑर म्हणजे हा किंवा तो, अँड म्हणजे दोघं मिळून. ए अँड बी अँड सी टुगेदर कॅन कम्प्लीट द वर्क इन 8 days.
ए अँड बी टुगेदर कॅन कम्प्लीट द वर्क इन 12 days म्हटले, दोघं मिळून 12 दिवसात करतात, बरोबर. अँड ए अँड सी टुगेदर कॅन कम्प्लीट द सेम वर्क इन 16 days, आणि ए आणि सी दोघं मिळून 16 दिवसात काम करतात. इन हाऊ मेनी डेज कॅन ए बी सी टुगेदर कॅन कम्प्लीट द सेम वर्क म्हटलंय, तर ए बी सी दोघं मिळून तिघं मिळून किती दिवसात ते काम कंप्लीट करतील. तर ह्या केसमध्ये काय होतं बघा, अशा क्वेश्चनमध्ये आता तुम्हाला याच्यामध्ये 2-3 गोष्टी दिलेल्या, म्हणजे क्वेश्चन आता बघा क्वेश्चन भरपूर तयार होतात. इथं काय विचारलं, ए बी सी हे तिघं मिळून किती दिवसात काम करतील. मग ह्या केसमध्ये काय होतं, इथे ए बी सी विचारलंय, पण इथं काय झालेलं आहे माहिती आहे का, ए बी सी नाही दिलेलं, इथं आपल्याला 2 ए आहे, 2 बी आहे आणि 2 सीचं हे टोटल वर्क आहे. म्हणजे जर ह्या सगळ्यांची आपण याची तुलना याच्यासोबत करायला लागलो तर ते जमणार नाही. मग इथं जर डायरेक्ट तुलना करायची असेल तर इथं 2 घ्यावं लागेल. कारण ह्या केसमध्ये आपण काय करत होतो, ए एक काम करायला 12 दिवस लावतो आणि तेच काम करायला बीला 10 दिवस लागतात, तर ए आणि बी मिळून किती दिवसात करतील असं घेत होतो. मग ए आणि बी म्हणजे हे दोघंच मिळून, पण इथं 2 ए असेल आणि इथं 2 बी असेल, तर हे 2 बी आणि 2 ए मिळूनचं काम इथं आपल्याला भेटत असतं. मग अशा केसमध्ये आपण काय करायचं बघा, यांचा जो LCM असेल तो आधी काढून घ्यायचा. आता इथं क्वेश्चन काय काय तयार होतं मी तुम्हाला ते सांगतो. मग BC आहे, AB आहे आणि AC आहे, हे 2 AB 2 A 2 B आणि 2 C चं वर्क आहे. मग यांचा जर LCM काढला तर 32 ला 12 ने भाग जात नाही, 48 म्हणजे 48 घेऊ आपण. जर इथं 48 घेतला आपण तर 48 मध्ये होतं 8 सख 48, 12 चोक 48 आणि 48 अशा आपल्याला इथं व्हॅल्यूज भेटतात वेगवेगळ्या. मग ह्या केसमध्ये काय होतं, बी आणि सी 8 दिवसात काम करतात, म्हणजे ह्या दोघं मिळून हे किती इथं काम करतात, 6 कामं करतात. आता इथं भेटलं ए आणि बी दोघं मिळून किती कामं करतात, 4 कामं करतात. आणि ए आणि सी, आता ए आणि सी 16 48, तर हे दोघं मिळून किती कामं करतात, 3. दोघं मिळून येतात. मग आता हे जर दोघं मिळून जर आपण यांची ऍडिशन केली तर हे 2 बी, आता बी आणि सी मिळून 6 लाडू खातात, ए आणि बी मिळून 4 लाडू. आणि इथं आता भेटत होतं ना आपल्याला, एकाची भेटत होती आतापर्यंत व्हॅल्यू, पण इथे दोघं मिळून 12 दिवस म्हटलं होतं, म्हणजे ह्या दोघं मिळून हे 4 लाडू खातात आणि ए आणि सी इथं भेटलं आपल्याला 3 लाडू. मग अशा केसमध्ये काय होतं, टोटल वर्क किती आहे, 48. जर हे 2 बी सारखे 2 लोक असेल, सी सारखे 2 लोक असेल आणि ए सारखे 2 लोक असेल, तर टोटल यांचे लाडू फिनिश होतात 13. 6 4 10 3 13. पण हे दोघं असेल तर ए सारखे दोघं, नाव तसे म्हणजे ए आहे दोघं, बी दोघं आहे आणि सी दोघं आहे. सी तिघं असतं तर पुन्हा नसतं करता आलं असलं आपल्याला, पण सगळे सेम लोक आहे, ए डबल बी डबल आणि सी डबल. मग हे सगळे जर 13 लाडू खात असेल तर जर हे अर्धे झाले, म्हणजे 2 ए होते, 2 बी होते आणि 2 सी होते, तर हे 2 कट होऊन जर ए बी सी झाले तर अर्धे झाले, तर हे तिघं मिळून किती लाडू खातील, 6.5 लाडू खातील. मग हे तिघं मिळून जर 6.5 खात असेल तर 48 लाडू संपवायला किती दिवस लागतील. तर मग याला आपल्याला सॉल्व करावं लागेल. 5 1 5, 5 3 15, 5 9 45, 5 6 30, म्हणजे ABCला ते काम करायला 96 भागिले किती दिवस लागतील, 13. म्हणजेच 13 7 91 आणि 5 96 एवढे दिवस लागतील. म्हणजे आन्सर असेल 7/5/13 डेज. मग याच्यामध्ये क्वेश्चन काय काय तयार होतात, त्याच्यामध्ये भरपूर क्वेश्चन्स आपल्याला वेगवेगळे याच्यामध्ये तयार होऊ शकतात. त्याचा आपण एक क्वेश्चन इथं बघू. थोडंसं पॉईंटमध्ये पण येऊ शकतं. बी प्लस सीला एक काम करायला 8 दिवस लागतात, बरोबर. ए प्लस बीला तेच काम करायला 10 दिवस लागतात. आणि आता राहिलं ए प्लस सीला तेच काम करायला 15 दिवस लागतात. इफ ए बी अँड सी, आता इथे विचारतील ए बी सीला किती दिवस लागतील. मग आता ह्या क्वेश्चनमध्ये ए बी सीला किती दिवस लागतील, तर मग ह्या केसमध्ये ह्या तिघांचा LCM काढला तर 10 घेऊ. इथं 10 12 आणि 15 घेऊ सध्या. मग इथं काय भेटलं, 10 12 आणि 15 जर घेतला आपण तर आपल्याला याचा LCM भेटला इथं 60. 10 सक्क 60 झालं, 12 पंचे 60 झालं, 15 चोक 60 झालं. म्हणजे 6 आणि 4 10 आणि 5 15 झालं, 6 आणि 4 10
6 आणि 4 10 आणि 5 15, तर ए प्लस बी प्लस सी सारखे जर दोघं असेल तर हे किती कामं करतील इथं 15. मग पण आपल्याला इथं दोघं आहे का, इथं सिंगल आहे, ए पण एकटाच आहे, बी पण एकटाच आहे आणि सी पण एकटाच आहे. मग 15/2 केलं तर इथं भेटलं 7.5. मग आपल्याला इथं आन्सर 7.5 म्हणजे 60/7.5 करावं लागेल. म्हणजे इथं 0 वाढवलं, 25 त्रिक 75, 25 दुनी 50, इथं 10 उरले, 25 चोक 100, 3 8 24, म्हणजे ABCला किती दिवस लागतील, 8 दिवस लागतील. मग अशा पद्धतीने हे क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करू शकता. मग आता तुम्ही म्हटले होते, म्हणजे ह्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला एक सांगायचं होतं की आणखीन क्वेश्चन काय काय विचारले जाऊ शकतात. मग इथं हे हाईड होतं. आता आपल्याला सांगितलं बी आणि सी एक काम 10 दिवसात करतो. बी आणि सी किती दिवसात करतो, 10 दिवसात. ए आणि बी तेच काम किती दिवसात करेल, जर ए आणि सी ते काम करत असेल 15 दिवसात आणि ABC ते काम करत असेल 8 दिवसामध्ये. मग अशा केसमध्ये आता ABC 8 दिवस आहे, ह्या तिघांचा LCM काढता येणार नाही. त्याचं कारण असं आहे, इथं 2दा बी आहे, 2दा ए आहे, 2दा सी आहे आणि ह्या केसमध्ये फक्त ABCच आहे. मग जर ABCला 8 दिवस लागत असेल तर याच्या दुप्पट माणसं झाले तर किती दिवस लागतील, इथं 4 दिवस. मग हे 4 आपल्याला आधी काढून घ्यावं लागेल. मग एकदा आता हे 4 काढले, इथं आपल्याला भेटणार 2ABC आणि इथं पण असणार 2ABC. म्हणजे याच्या बरोबर एवढं काम असणार आहे. म्हणजे हे तिघांनी जेवढं काम केलं एका दिवसात ते इथं ह्या तिघांच्या इक्वल असेल. कारण इथं 3 पेअर्स आहे, म्हणजे टोटल किती लोक आहेत, इथं 6 आणि इथं 3च लोक घेत होतो आपण. मग 6 लोकांच्या इक्वल चपात्या खाणारे किंवा लाडू खाणारे 3 लोक असणार आहे का, सारखेच तेच लोक, ABC नाही. तर जर इथं 6 लोक असतील तर सेम ते लोक इथं 6 असायला पाहिजे. म्हणजे हे जी खाण्याची कॅपॅसिटी आहे, इथं जर 10 चपात्या संपल्या तर इथं पण किती चपात्या संपतील, 10 चपात्या संपतील. म्हणून आपण इथं ह्या तिघांचं आधी लोक इक्वल करून घेतले 4. मग आता ह्या केसमध्ये तुम्ही ह्या तिघांचा LCM, एक सेकंद, ABC होतं इथं, तर याला आपण 2ABC करून टाकलं. इथं 8 होतं तर हे 8च्या ऐवजी किती झालं, 4. माणसं डबल झाले तर दिवस काय होतील, इथं हाफ होतील. मग आता या तिघाचा LCM काढला तर 15चा आणि 10चा आणि 4चा LCM परत आपल्याला 60च भेटणार आहे. म्हणजे 10 सक्क 60 बरोबर. इथं 15 चोक 60 आणि इथं 15 चोक 60. मग आता हे 2A 2B आणि 2C असलेले लोक 15 लाडू एका दिवसात खातात. पण हे तर इथं 10च झाले. म्हणजे उरलेले 5 लाडू कोण खात असेल, इथं AB खात असेल. मग जर हे 5 लाडू एका दिवसात खातात तर 60 लाडू संपण्यासाठी 5 1 5 5 2 10 म्हणजे किती दिवस लागतील, इथं 12 दिवस लागतील. मग अशा पद्धतीने हे क्वेश्चन्स काय होत असतात, इथं सॉल्व्ह होत असतात. क्लिअर आहे का, काही डाऊट आहे याच्यामध्ये. मग आता ACचं विचारतील, BCचं विचारतील, तर काहीतरी एक क्वेश्चन 1 2 3 4 पैकी एक क्वेश्चन तुम्हाला याच्यावरती विचारला जातो. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि उद्या येताना, म्हणजे उद्या तुम्ही टाईप Bचे ऑल प्रॉब्लेम्स काय करा, एकदा सॉल्व्ह करा. त्यातले काही डाऊट्स असतील तर आपल्या ऑनलाईन जे काही ग्रुप बनवलेले आहेत किंवा इंडिव्हिज्युअली मला पाठवले तरी चालेल, त्या ग्रुपवरती सकाळी 8च्या आतमध्ये तुम्ही टाकून द्या. उद्या मी दुपारी शूट करत असताना, व्हिडिओ शूट करत असताना तुम्हाला ते सगळे डाऊट्स तुमचे तिथं क्लिअर करून देईल. धन्यवाद.